नमस्कार मंडळी, आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतोय. तर मंडळी, आज आपल्या घरी पालखीचं आगमन होणार आहे. तर संध्याकाळचे वाजलेत 5. तर थोड्या वेळानंतर आहे ना आपल्या घरी पालखीचं आगमन होणार आहे. त्यासाठी पाठीमागे बघताय श्रेया सर्व तयारी करते. या साईडला बघताय आपली ऋषाला आहे ना मस्त अशी रांगोळी काढते बघा, छान असे. सानू पण आहे आपली आणि त्याची बहीण इकडे आहे. साडू पण आपली मदत करते मस्त. हे बघा आपल्या कोकणामध्ये आहे ना ज्यावेळी पालखीचं आगमन होतं घरोघरी, तर अशा पद्धतीची रांगोळी काढली जाते सर्वांच्या घरोघरी. ते बघा मस्त छान असे आहे ना वृषाळी रांगोळी काढते. याच्यामध्ये आहे ना हळद वगैरे पिंजर अशा पद्धतीचं याच्यामध्ये रांगोळीमध्ये घालणार आहे. या साईडला असं घातलं आहे सर्व कलर. हे बघा मस्त छान असे आहे ना पाय दाखवलेत बघा मस्त. सानू पण बघा मस्त दीदीला आहे ना मदत करते रांगोळीची. आता इकडे अंगणामध्ये पण आहे ना मस्त असं आहे ना रांगोळी काढणार आहे. तर त्यासाठी सर्व असं पहिलं पाणी मारून घेत आहेत. सारवण झालंय. हां, यावर्षी पालखीचं आगमन आपल्या घरी संध्याकाळी होणार आहे, नाहीतर दरवर्षी आहे ना सकाळचीच येते. आता घरं पण वाढलेत आपल्या गावची आणि थोडा वेळ पण आरामात रिलॅक्समध्ये अशी आपली पालखी येते. सानू दीदीनं मदत करते ना. हां, आता आपण आहे ना इकडे सरबताची तयारी करतोय. सरबत बनवणार आहोत. हे जे बरणी दिसते ना याच्यामध्ये आईला सांगितलं होतं साखर टाक. काल आम्ही साखर ऍड करून पाणी ऍड केलं होतं. तर आता पूर्ण अशी मेल्ट झाले छान अशी. आणि या साईडला इकडे आपली टाकी आहे, मोठ्या टाकीमध्ये बनवूया ना. इकडे बघताय आईने आहे ना इकडे बर्फ करायला ठेवला होता फ्रीजमध्ये आणि मस्त छान असं झालेला आहे बर्फ. अर्धी टाकी घेतले पाणी आणि आता मी सुरुवात करतोय सरबत बनवण्यासाठी. इकडे बघताय हे आपलं रेडीमेड आहे ना पावडर भेटे ऑरेंज टेस्टी टँगचे. हे 750 ग्रॅमची पावडर आहे आणि याच्यामध्ये एक 50 ग्लास तयार होतात. तर चला सुरुवात करूया आपण आता. हे बघा अशा पद्धतीची पावडर असते. सर्व ॲड असतं. थोडंसं आपल्याला साखर ॲड करायला लागते याच्यामध्ये गोड होण्यासाठी. बाकी कलर वगैरे आहे ना घालायची काही गरज नाही. तर पूर्ण आहे ना आपण ह्याच्यामध्ये ॲड केलं आहे. आता पाण्याने आहे ना आता मस्त ढवळ होतं. शॉर्टकट सरबत आहे आपलं, रेडीमेड, जास्त वेळ नाही लागत. यामध्ये ना आपण आता जी साखर मेल्ट केली होती ना या पाण्यामध्ये, तर ते पाणी आता मी ऍड करतो याच्यामध्ये. हे बघा मस्त असं 2-2.5 किलो साखर आम्ही ठेवली होती. सानू पण आपले आले बघा बघण्यासाठी. पप्पा काय करतायत, कशा पद्धतीचं सरबत बनवतायत ते बघा. असं आपलं आहे ना सरबत तयार झालंय. याच्यामध्ये बर्फाचं पाणी ऍड करायचं आहे आता. बर्फ हळू पकड हे असं त्यामध्ये ऍड करतोय. सरबत आहे ना मस्त असं तयार होत आहे छान असं. हे बघा मस्त आहे ना असं ना, भारी वाटतंय. बर्फ वितळतोय आपला. बर्फ पण आपले आता मस्त आतमध्ये मेल्ट होत आहेत. तर सानूला पण टेस्ट करायला देऊया कसं झालंय, सांगेल आपल्याला सरबत. सानू छान आहे. एक नंबर झालाय म्हणते. मी पण बघतो. खतरनाक मस्त. तर मंडळी आमच्या घरी बऱ्यापैकी आता तयारी झालेली आहे. पालखीचं विराजमान होणार आहे थोड्या वेळामध्ये. तर बघताय पाठीमागे मस्त असे आहे ना छान रांगोळी काढली आईने आणि आतमध्ये आहे ना कलर भरते. आणि या साईडला पालखीसाठी आपल्या हार विणलेला आहे छान बघा.
तर मंडळी अशा पद्धतीने तयारी झालं आहे पूर्ण. इकडे पण आहे ना रांगोळी काढलेली आहे या साईडला. पालखी आपल्या आता शेजाऱ्यांच्या घरी आले आहे. त्यानंतर आपल्या घरी पालखीचं विराजमान होणार आहे. तर संध्याकाळचं आता वाजलेत 7 आणि बघताय आपली संपूर्ण अशी तयारी झालेली आहे घरची. पालखीसाठी खास आपल्या घरी वर्षाने पालखीचं आगमन होतं. एकदम थाटामाटात उत्साहाने आनंददायी वातावरणामध्ये. बघा संपूर्ण असे आहे ना घराच्या समोर छान अशी रांगोळी काढली आहे आणि आतमध्ये तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीची तयारी झाली आपली पूर्ण. हे बघा मस्त छान अशी रांगोळी घालून आपली ग्रामदेवता आईची पालखी यावरती विराजमान होणार आहे. छान अशी तयारी झाली आहे. तर मंडळी आपल्या घरी आपल्या ग्रामदेवता आईचं आगमन झालं आहे आणि आई आता इकडे पूजा करते सर्व देवी देवतांची. बघा छान असे मस्त आपले ग्रामदेवता देवदेवता सर्व विराजमान झाले आहेत पालखीत. आता श्रेया आहे ना मस्त आपल्या देवी देवतांची पूजा करते छान असे. हो हो होय हो थांब शिल्पा. हां इकडे बघ. सानू बेटा बाई इकडे. सानवी ओके. आणि इकडे बघताय मस्त अशी सरबताची तयारी करतायत सर्व आपल्या गावातील मंडळी. सौरभ असतोच सगळ्याच ठिकाणी, पुढाकार असतो आणि आपले रोहित भाऊ पण सगळीकडे असतात. माग्या भाऊंना तर बोलायच नको, सगळीकडेच पुढचा पण कार्यक्रम असतो गावचा तर त्यांचा पुढाकार असतोच. आणि देवेंद्र भाऊ दरवर्षीप्रमाणे आलेत. सरबत कसे झाले बघा, टेस्ट करा.
ओके, एक नंबर झालेला आहे सरबत, छान असं. गुरु काका आता इकडे पूजा करतायत ग्रामदेवताईची, ओटी भरतायत. आणि या साईडला बघताय आमचे कळंबाटे बाबा आलेले आहेत तिकडे. ही आपल्या इकडे गावची मंडळी सरबत घेत आहेत, सरबत पित आहेत. हे बघा, सर्व गावचे मंडळी आलेले आहे. आता पूजा झालेली आहे ग्रामदेवताईची आणि आता ओटी भरते आई. आणि सानू पण आपली बघते आई कशा पद्धतीने ओटी भरते ती. सानू इकडे व हात लाव आईला. जा सानू, जा तू जा. सानू आपली ओटी भरते आईची. बस पाया पडा. जा. श्रेया आता ओटी भरते आपल्या ग्रामदेवता आईची. इकडे स्मॅथ हातलो. मी पण येणार भावाचे पाया पडतायत आता पालखीच्या. येता हो आम्ही तुमच्याकडे कोणाकडे राहते हां आईचं पाय पडून झालं नाही पडते.
चांगलं सुंदर बाबा पाया पडतात आता ग्रामदेवता आईच्या. अशी परत इकडे हात लाव. तुझा फोटो कडे आणि पूजा दिलेली आहे मान्य करून त्यांच्या मला घर मालकीने आणि बाहेर आई ठेवली आहे मान्य करून त्यांच्या मुला जसं आतापर्यंत आज हातभेट ठेवली आहे मान्य होते बोलण्यात आले अरे बाबू जसा संपर्क केला तसा संपर्क कर आणि तुला एक प्रकल्प बरोबर नव्हती तर बोलवत गेल्याची 100 डबीला ऑपरेशन 100 डबीला 100 तोरण सुरेंद्र यांची तब्येत गेल्याची बरी नव्हती त्याबद्दल प्रसाद नवल बोलले ते पारणाऱ्याचं तोरण शेरणी वाटेल आणि 100 रुपये डबीला 100 रुपये गावकऱ्यांना असं त्यांनी आज अर्ज दिला आहे मान्य करून ते त्यांच्या आपला माणसा त्याच्या सांभाळून जसा सांभाळ केला तसा सांभाळ
आपल्या घरी पालखीचं आगमन झालं होतं आपल्या ग्रामदेवता आईचं आणि आता आपल्या घरात ग्रामदेवता आई निघाले. ग्रामदेवता पालखी गेल्यानंतर प्रत्येकाच्या घरी फिरते खेळ येतात. आपल्या देवाचे खेळे तर आलेले आहेत आपल्या घरी फिरते खेळे आणि आता चालू करणार आहेत.
आपले फिरते खेळे आहेत ना सर्व सरबत घेत आहेत, थोडे थंडगार होत आहेत. मस्त असा आहे ना सरबताचा, मस्त असा सरबताचा आनंद घेत आहेत. तर मंडळी, आज भक्तिमय वातावरणामध्ये आपल्या घरी ग्रामदेवताईचं आगमन झालं होतं आणि त्यानंतर फिरते खेळे, गावचे फिरते खेळे बोलतात, देवाचे खेळे बोलतात, तर ते पण आपल्या घरी आलेले आणि मस्त अशा आनंदायी वातावरणामध्ये मस्त आजचा दिवस अनुभवलेला आम्ही. तर खूप असं समाधान झालं मनाला आणि छान वातावरण होतं. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवतो. एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत बाय बाय.